वेगळा. वृंदावनामध्ये चर्चा होते की जेव्हा नागपंचमीचा सण येतो, रक्षाबंधन येतं आणि श्रावण महिना सुरू होतो, या श्रावण महिन्यामध्ये असं गरम तर नाही व्हायला पाहिजे, पण जेव्हा आभाळ येतं ना, आभाळ आल्यानंतर गरम व्हायला लागतं. तुम्हालाही गरम होते, मलाही गरम होते. आज आभाळ आलं की गरमाई वाढते आणि मग परत काय होतं, पाऊस पडतो. आभाळ येतं, गरम होतं आणि मग त्यानंतर पाऊस पडतो. पण वृंदावनामध्ये या पावसाचं वर्णन करताना असं वर्णन केलं गेलं की वृंदावनामध्ये जेव्हा गरमी होते, ती गरमी का होते? राधा राणीला माहेरी जाण्याची इच्छा आहे, बरसाण्याला जाण्याची इच्छा आहे. पण सासू सासरे दीर यांचा विरोध आहे. तू माहेरी गेली तर भांडी कोण घासायचं, म्हशीचं शेण कोण काढायचं, गाईचं शेण कोण काढायचं. त्यामुळे त्यांचा सक्त विरोध आहे माहेरी जाण्यासाठी. पण राधाराणीला माहेरी जायचं आहे. कुठल्या स्त्रीला माहेरी जायला आवडत नाही, माहेरात सुख असतं असं म्हणतात. मग राधाराणीची इच्छा आहे बरसाण्याला जाण्याची, माहेरी जाण्याची इच्छा आहे. पण या असा एक ताप आहे, ताप, लोकांचा ताप, मनस्ताप, सासूचा ताप, सासऱ्याचा ताप. त्या तापाने राधाराणी होरपळून निघालेली आहे, तिला गरमी झालेली आहे. वृंदावनामधली गरमी काय, गरमीचं नाव त्या हा ताप. तिला त्रास होतोय, त्या गरमी ती गरमी आहे वृंदावनाची. राधाराणीला जे गरम होतंय, मनामध्ये जो गरमी झालेली आहे, मनस्ताप झालेला आहे, कधी मी एकदा जाणार माझ्या माहेराला. आणि मग त्यानंतर ही जी बरसाण्याला जाणारी ओढ आहे, ती पाहते की शेजारी जे मुली आहेत, ज्या गोपी आहेत, ज्या नवीन लग्न झालेल्या मुली आहेत, त्यांचे भाऊ आलेले आहेत, न्यायला आलेले आहेत. रक्षाबंधनचा सण आहे, नागपंचमीचा सण आहे. ते भाऊ न्यायला आलेले आहेत आणि मग मलाच कोणी कसं न्यायला नाही आलं. आणि मग भाऊ आला तर कदाचित, वडील आले तर कदाचित मग ठीक आहे, मला मग सोडतील किंवा काहीतरी विचार होईल जाण्याबद्दल. राधाराणीला वाटतं की मी इतकी ती विवळ होते आणि राधाराणीच्या दोन्ही डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागतात, दुःखाश्रू व्हायला लागतात. राधाराणी विचार करते, मी कधी जाणार? आकाशामधले जे ढग आहेत ना, त्या ढगांना पाहावत नाही राधाराणीच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर. ही सुकुमार राधा आणि तिच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहावले जात नाही ढगांना. म्हणून ढगांनाही रडायला येतं आणि वृंदावनामध्ये पाऊस पडतो. वृंदावनामध्ये जो पाऊस आहे, हा पाऊस राधाराणीचे अश्रू आहे. ते ढगांना सहन नाही झालं, राधा रडते आणि मग पाऊस पडतो. आणि पाऊस पडल्यानंतर वृंदावनामध्ये सगळीकडे हिरवळ पसरते. काही दिवसामध्येच सगळं वृंदावन हिरवं होऊन जातं. आणि याचा एक उत्सव म्हणून मग या वृंदावनाच्या सर्व स्त्रिया एक उपवास ठेवतात. उपवास एक बीज असते, जसं तुकाराम बीज असते तसं एक बीज असते, हरियाली बीज. त्याला वृंदावनच्या भाषेमध्ये हरियाली तीज असं म्हणतात. म्हणजे भावाचा उपवास ठेवायचा. आपल्याकडे असतो का भावाचा उपवास? भावाचा उपवास का ठेवायचा? तर बंधू येईल, माहेरा घेऊन जाईल, तर त्यासाठी मग उपवास ठेवायचा. आणि मग या हरियाली तीज या दिवशी भावाचा उपवास केला जातो. वृंदावनामध्ये आजही केला जातो. राधाराणी विचारच करत असते, सर्वांचे भाऊ आले, माझा भाऊ का नाही आला न्यायला? आणि मग राधाराणी असा विचारच करत असते. इतक्यात राधाराणीचा भाऊ तिला न्यायला येतो. श्रीधामा हरिबो.
राधाराणीच्या भावाचं नाव श्रीदामा. श्रीदामा न्यायला येतो राधाराणीला, आणि पालखी, हत्ती, घोडे असं काही जास्त नाही आणत तो. तर श्रीदामाला एक खोड माहिती आहे राधाराणीच्या सासूची. ही सासू अशी आहे की काहीतरी दिल्याशिवाय ती प्रसन्न होणार, आणि अशी सहजासहजी तर सोडणारच नाही तिला. आमचं मग आता डाळिंब आलंय, कामगार मिळत नाहीत, आम्हालाच तोडायचं आहे, मग तुम्ही कुठली काढली रक्षाबंधन आणि भाऊबीज, राहू द्या. हे सगळं खोड्या माहिती आहेत सासूच्या. म्हणून श्रीदामाने काय केलं, गाई घेऊन आला. गाई, श्रीदामा गाई घेऊन आला, आणि राधाराणीची सासू जटीला आणि कुट्टीला ननंद. तसं इंद्राने गाई पुढे केली भगवंताचा राग शांत करण्यासाठी. असं काहीतरी टोकन म्हणून श्रीदामाने ही घ्या म्हणे, गाई घ्या, गाई गाई घ्या, तुमच्यासाठी गाई आणल्यात म्हणे, तुमच्या गोठ्यामध्ये गाईची वृद्धी होईल म्हणे, बरसाण्याच्या स्पेशल विशेष गायी आहेत म्हणे. मग या गायी देऊन, गायी दिल्यानंतर मग तिला इतका आनंद झाला, त्या जटिलाला इतका आनंद झाला, म्हणल्या अगं ए राधा, भाऊ आलाय, म्हणजे किती वेळ झाला उभा राहिला, अगं त्याला बघ तरी पाणी तरी दे, आणि बघ ते काय बॅग भरली का. सासू विचारते. म्हणजे या वृंदावनामध्ये जेव्हा राधाराणीला सोडण्यात येतं, आणि गौडीय वैष्णवांनी ही गोष्ट जरूर लक्षात ठेवावी. या राधाराणीला घेऊन जाताना त्या राधाराणी बरोबर 6 गोपी गेल्या. किती? 6 सख्या गेल्या राधाराणी बरोबर बरसाण्याला. असिस्टंट म्हणा त्यांच्या, करवली, काय म्हणायचं, करवलीच ना, करवली, पाठराखण काय म्हणायचं म्हणा. याच्या 6 गोपी होत्या. या 6 गोपी 500 वर्षापूर्वी वृंदावनामध्ये षडगोस्वामींच्या रूपाने प्रकट झाल्या. म्हणून गौडीय परंपरेमध्ये जे भक्त आहेत त्यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या परंपरेमध्ये जे षडगोस्वामीपासून चालत येणारी परंपरा आहे, तर या परंपरेमध्ये या षडगोस्वामी म्हणजे साक्षात राधाराणीच्या जवळच्या सख्या आहेत. त्या 6 गोस्वामी म्हणजे आपला डायरेक्ट संबंध राधाराणीशी येतो. षडगोस्वामींच्या माध्यमातून, त्यांच्या कृपेने आपण राधाराणीची चरणधूळ प्राप्त करू शकतो. आणि म्हणून बरसाण्याला गेली राधाराणी. आणि बरसाण्यामध्ये काय घडतं, या बरसाण्यामध्ये जेव्हा राधाराणी प्रकट येते, सर्वप्रथम आईला पाहते. जसं आईला पाहते तसं तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं राधाराणीच्या. आईला आलिंगन देते, आणि जेव्हा राधा आली असं कळालं त्या बरसाण्यामध्ये, तेव्हा सगळ्या गोपी आणि गवळणी, तिच्या मैत्रिणी सगळ्या एकत्र आल्या. त्याही माहेरनं आलेल्या होत्या काही जण त्यातल्या. सगळ्या त्या बरसाण्यामध्ये एकत्र झाल्या. आणि काय मग तिकडे जेव्हा माहेरी गेल्यानंतर जेव्हा अनेक स्त्रिया एकत्र येतात, काय होतं मग तुम्हाला माहितीच आहे. गप्पा होतात आणि बरंच काही होतं. आणि मग त्यामध्ये काय, तुझं कसं चाललंय, माझं कसं चाललंय, मग काय तुमचे हे कसे आहेत, तुमची ती कशी आहे, अशी काही चर्चाचं वर्णन आहे राधा आणि त्या सर्व सख्यांचं, गोपिकांचं. आणि मग सर्वांनी म्हणले, आपण आता नागपंचमीचा सण आलेला आहे, रक्षाबंधन आलेलं आहे, श्रावण महिना सुरू झालेला आहे, आणि श्रावणाच्या सरी सुद्धा, याला म्हणायचं श्रावण सरी. आपल्याकडे काय पडे ना तो विषय वेगळा. तर या श्रावणामध्ये म्हणले आपण झोका बांधायचा. म्हणले त्यांचा खेळ काय किंवा त्या आनंद कसा घ्यायचा, तर वृंदावनामध्ये झोका बांधला जातो. आणि त्या वृंदावनामध्ये अनेक प्रकारची झाडं आहेत, पण विशेष 2 झाडं त्या वृंदावनामध्ये आहेत. पहिलं झाड आहे कदंब वृक्षाचं झाड. कोणतं झाड? किती जणांनी पाहिलं हे झाड? हात वरती करा.
फार कमी जणांनी पाहिलं. कदंबाचं झाड, त्याला असं एक सोनेरी रंगाचं फूल येतं. इतकं सुंदर आणि सुवासिक फुल आहे कदंब वृक्ष. ह्या कदंब वृक्षाच्या झाडाला झोका बांधला जातो वृंदावनामध्ये. असं कदंबाचं झाड म्हणजे राधा राणीचं स्वरूप आहे आणि भगवान श्रीकृष्णांना प्रिय आहे आणि ते गोरपान आहे. याचं फूल ही राधा राणीसारखं सुंदर आहे त्या कदंबाचं, लक्षात ठेवायचं. आणि दुसरा एक वृक्ष आहे, त्याचं नाव आहे तमाल वृक्ष. काय नाव? हा तमाल वृक्ष सुद्धा वृंदावनामध्ये प्रसिद्ध आहे, कारण तो काळ्या रंगाचा आहे, काळ्या निळ्या रंगाचा वृक्ष आहे आणि हा श्रीकृष्णांचं प्रतीक आहे. आणि म्हणून हा तमाल वृक्ष राधाराणीला प्रिय आहे. जे काय निळ्या आणि काळ्या रंगाचं असतं ते राधाराणीला प्रिय असतं आणि जे काय सोनेरी रंगाचं असतं ते भगवंताला प्रिय असतं. का असतं हे सांगितलं आता मी. आणि म्हणून ते जे झाड आहे तमाल वृक्ष, हे तमाल वृक्ष जास्त त्यात ताकद नाही बरं का. त्या कदंबाच्या वृक्षाच्या पुढे तमाल वृक्ष टिकू शकत नाही. येते का लक्षात तुमच्या? आणि म्हणून झोका बांधताना त्या कदंबाच्या झाडाला झोका बांधला जातो वृंदावनामध्ये. आणि जेव्हा झोका बांधण्याची ही वेळ येते आणि मग त्या वेळेला सर्वांना तर आनंद झालेला आहे, पण पशु पक्ष्यांना सुद्धा आनंद झालेला आहे. आणि सर्व झाडं त्या वृंदावनामधले बरसाण्यामधले विचार करतायत, हा काल काल या झाडाला झोका बांधला होता आणि राधा त्यामध्ये बसली होती, मग उद्या आमचा नंबर येईल का? आमचं नशीब उजळेल का? तो सौभाग्याचा दिवस आमच्या नशिबात आहे तरी का, की आमच्या झाडाला झोका बांधला जाईल आणि त्यामध्ये राधा राणी बसेल, गोपी बसतील? नाही, या जन्मात तरी होईल का हे शक्य? सर्व झाडं विचार करतात. आणि जे पशु पक्षी आहेत त्यांना इतका आनंद झालेला आहे की आमची राधा आलेली आहे, राधा आलेली आहे, राधा आलेली आहे. कावळ्यांना सुद्धा आनंद झालेला आहे, कोकिळेला सुद्धा आनंद झालेला आहे. मग कावळा जो आहे तो कावळा तर का 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 करतो ना कावळा, कावळ्याचा आवाज वेगळा आहे. पण आज कावळा सुद्धा बोलायला लागलाय बरसाण्यामधला. आणि तो कावळा काय म्हणतोय? रा रा रा. कावळा बोलतोय रा. आणि कोकिळा तिकडून आहे, कोकिळा म्हणते धे धे. कावळा म्हणतोय, कोकिळा बोलते, कावळा बोलतो, कोकिळा बोलते राधे 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 राधे. त्या वृंदावनातल्या पशूंना पक्ष्यांना सुद्धा आनंद झालेला आहे की आज आमची राधा आलेली आहे, राधा आलेली आहे. आणि इतका आनंदी आनंद सगळ्या. मग त्या झुल्यामध्ये बसवतात, राधाराणीच्या सख्या त्यांना झोका देतात. आणि ही तर वृंदावनामधल्या झोक्याची अशा अनेक लीला आहेत, जशी दान लीला, मान लीला. असं वृंदावनामध्ये झुलन यात्रेच्या पण अनेक ठिकाणी हे ठिकाण बघा, हे कुंड, ह्या कुंडाच्या ठिकाणी एक झाड होतं मोठं, हे ललिता कुंड. आणि इथे एक झाड होतं मोठं आणि या झाडाला राधाकृष्णाने झोका घेतला बरं का. कधी वृंदावनला तुम्ही गेला तर तिथले लोक जे पंडा पुजारी जे आहेत ते सांगतात लगेच, हे तेच झाड आहे बरं का, इथे भगवंताने झोका बांधला होता आणि ते राधाकृष्ण या झोक्यामध्ये झोका घेत होते. 5000 वर्षापूर्वीचं झाड आहे असं सांगतात. अशी ठिकाणं आजही आहेत. भगवान श्रीकृष्ण जेव्हा वृंदावनामध्ये जातात, वृंदावनामध्ये असंही अनेक घटना आहेत. पण आपल्याला आरती आणि बऱ्याच काही कार्यक्रम असल्यामुळे एक छोटीशी लीला सांगणार आहे फक्त मी, बाकी काय जास्त सांगणार नाही. हे राधा आणि कृष्ण झोका कसे खेळतात याचं एक ठिकाण आहे वृंदावनामध्ये, प्रसिद्ध ठिकाण आहे. त्याचं नाव आहे ललिता कुंड. काय नाव आहे? ललिता कोण आहे? एक सखी आहे, पण साधारण सखी नाही. या राधा आणि कृष्ण यांच्या एका बाजूला उभा राहते एक सखी आहे, तिचं नाव आहे ललिता. आणि एकीचं नाव आहे, बोला, विशाखा. ललिता आणि विशाखा ह्या अशा 8 सख्या प्रमुख आहेत. पण याच्यामध्ये 2 फार प्रसिद्ध आहेत, ललिता आणि विशाखा.
भगवंतांच्या सगळ्या सेवेची या काळजी घेतात ललिता आणि विशाखा. त्यातल्यात ललिता जी आहे ती थोडी कडक आहे हां, आणि इतकी कडक आहे नियमाच्या बाबतीमध्ये. भगवंताला भेटायचं आहे किंवा राधाराणीला भेटायचं आहे तर तिची परवानगी घ्यावी लागेल त्या ललितेची. आणि म्हणून एकदा हे जे राधाराणी आहे, राधाराणी एका वनामध्ये ह्या मुली खेळत असतात. आणि त्या वनामध्ये खेळत असताना अचानकपणे भगवान श्रीकृष्णांना माहिती पडतं. भगवान श्रीकृष्णांचे काही गुप्तहेर आहेत, जी मुलं आहेत. आणि मग तो सांगत येतो स्तोक कृष्ण कृष्णा कृष्णा कृष्णा, आज म्हणे या सर्व मुली खेळायला आलेत म्हणे. कुठं आलेत? अमक्या अमक्या ठिकाणी, अमक्या वनामध्ये आलेले आहेत. लगेच एक चिल्लर पार्टी निघाली सगळी. याच्यामध्ये सगळे मित्र आणि सगळे निघाले. आणि मग भगवान श्रीकृष्ण निघाले, छोटेसे बाल गोपाळ. आणि म्हणले, भगवंत गेले त्या वनामध्ये आणि वनामध्ये पाहिलं की जी राधा आहे, ही राधा लपंडाव त्या मुलींचा सुरू होता. छोट्या छोट्या मुली सगळ्या, त्यांचा लपंडाव सुरू होता. आणि मग त्यांनी बघितलं की राधा जी आहे ती प्रत्येक वेळेला जाते आणि एकाच ठिकाणी लपते. लहान लहान मुलं जेव्हा लपंडाव खेळतात ना, तुम्ही कधी बघितलंय का? ही मुलं जी आहेत ना लपतात कुठे हो? जिथं सापडला होता मगाशी तिथंच जाऊन लपणार. आणि पुन्हा एकदा आता तिथं सापडला होता, मी ती जागा त्याला माहीत झाली ना, आता इथं लपायची जागा आहे म्हणून दुसऱ्या जागेवर जाऊन लपलं पाहिजे. आणि पुन्हा जाऊन तिकडंच लपतात लहान मुलं. असंच काही तिकडं राधा आहे, ती छोटीशी राधा तिकडंच जाऊन लपते सारखी. आणि मग हा लपंडाव जेव्हा चालू होता तर त्यावेळेला त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण गेले, चोरून बघतायत, अरे राधा तर सारखी सारखी तिकडंच जाते लपण्यासाठी. काटेरी झाडं आहेत, त्या झाडाच्या मागे जाऊन लपते. आणि मग भगवान श्रीकृष्ण जेव्हा ती लपून बसली होती तेव्हा भगवंत गेले तिकडं. आणि भगवंत गेल्यानंतर भगवंतानी जेव्हा राधाराणीला पाहिलं, एकतर त्या काटेरा अंधार होता, त्या अंधारामध्ये एवढा अंधार होता काही दिसत नव्हतं. आणि अचानकपणे तिकडून प्रकाश आला. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. ही हरिप्रिया, ही वृषभानु नंदिनी, गोरी गोरी पान, त्या अंधारामध्ये भगवंताला दर्शन झालं त्याचं. आणि एवढे सुंदर, आणि त्या अंधारामध्ये पाहिल्यामुळे भगवंताला राधाराणीचं सौंदर्य पाहून चक्कर झाले. तिकडे बेशुद्ध होऊन फ्लॅट झाले भगवंत तिकडे. हे सौंदर्य एवढ्या जवळनं कधीच पाहिलं नव्हतं. आणि जेव्हा भगवंत चक्कर येऊन पडले त्या वेळेला राधाराणीला चिंता झाली. सगळ्या मुली म्हणतात, अरे झालं, सापडले, डाव संपला, लपण डाव संपला, पण राधा कुठे आहे? राधा दिसत नाही, राधा कुठे गेली? सगळ्या मुली विचारतात. आणि मग ते म्हणतात, नाही राधा राधा तर तिकडे सापडली होती मगाशी. पण राधाराणी आतमध्ये विचार करतो की बाहेर कसं जाऊ, कारण बाहेर जर गेलं तर आणि हा बिचारा उठून मागून आला तर मुली काय म्हणतील, हा एक मनामध्ये विचार आहे. काय पोराचं काय सांगता येत नाही कधी काय करेल ते. आणि दुसरी गोष्ट, बाहेर जाऊ पण वाटे ना, कारण ह्याला बिचारायला असं बेशुद्ध सोडलेलं पडलेलं पाहून काय झालंय, काय साप चावलाय की काय झालंय, याला काहीच कळायला मार्ग नाही. बिचाऱ्याला सोडून कसं जायचं, हाही प्रश्न राधाराणीच्या मनामध्ये. दोन प्रश्न, या बिचाऱ्याला सोडून जायचं तर कसं, आणि या बिचाऱ्याला सोडून बाहेर गेलं आणि परत हा उठून बाहेर आला आणि कळालं तर तेही आणि अवघड. आणि त्यामुळे राधाराणी तरी सुद्धा मनावर दगड ठेवून बाहेर येते. आणि मग सगळ्या मुली म्हणतात, नाही नाही दुसरा डाव तुझा डाव वगैरे काही नाही म्हणे, आता घरी जायचं म्हणून. राधाराणी नाराज, सगळ्या मुली घरी निघून गेल्या. आणि जेव्हा घरी निघून गेल्या बरसाण्याला, तर त्यावेळेला त्या मुलींना, त्या राधाराणीला कसं तरी होतंय. आणि राधाराणी ललिताला म्हणते, ललिते अगं काय म्हणे, त्या यशोदा मातेला फोन लावतेस का जरा. आता फोन तर नव्हते त्या काळामध्ये, म्हणते की म्हणले यशोदा मातेशी संपर्क कर. म्हटले यशोदा मातेला घेऊन गेले, यशोदा मातेकडे गेले आणि ललिताने जाऊन विचारलं. म्हणले काय? म्हटले विचार, कृष्णाबद्दल विचार, कृष्ण कसा आहे, बरं आहे का, त्याला बरं वाटतंय का आता.
त्याला उचलून आणलं की नाही त्या वनातनं ते पण माहित नाही, काहीच माहित नाही. राधाराणीचा जीव खालीवर होतोय. मी त्याला टाकून आले, बिचाराचं काय झालं असेल, बिचाराचं काय झालं असेल. यशोदा मातेकडे ललिता गेली आणि ललिता विचारले, अहो तुमचा कृष्ण कुठे आहे, बरा आहे का, त्याला आता बरं वाटतंय का. म्हणले त्याला काय झालंय, म्हणले हे खेळतोय, म्हणले अंगणामध्ये खेळतोय, म्हणले. ललिताने पाहिलं कृष्ण खेळत आहे इथे जर, आणि राधाने तर सांगितलं तर चक्कर येऊन वनामध्ये पडलाय म्हणून. त्या कुंडाच्या जवळ ते वन आहे, त्या वनामध्ये पडलेला आहे. आणि मग ललिता सांगत जाते, अगं काही नाही झालं म्हणे, तो निवांत खेळतोय म्हणे तिकडं, त्याला काही झालेलं नाहीये. अशा प्रकारे हे खेळ वृंदावनामध्ये खेळले जातात. ही जी घटना घडली लफाछपीची, तुम्ही आजही नंदगावला गेला, नंदगाववरून बरसाण्याला जाताना ते कुंड लागतं. त्या कुंडाचं नाव आहे ललिता कुंड. आणि तिथे सुंदर विग्रह आहे. त्या भक्ताने आम्हाला सांगितलं की हेच ते झाड आहे, या झाडाला झोका बांधला होता त्या कुंडाचं. त्या कुंडासाठी मी कथा सांगितली तुम्हाला, ललिता कुंड की. आणि इथे एक मंदिर आहे त्या कुंडा शेजारी. त्या मंदिराचं नाव काय माहिती का तुम्हाला? राधा माधव असं नाही, किंवा राधा श्याम सुंदर असं नाही, तर तिथं पुढे आहे ललिता. ललिता बिहारी लाल की. कारण राधे बरोबर ललितांची विहार केलेला आहे श्रीकृष्णाबरोबर. श्रीकृष्णाबरोबर राधा ठीक आहे, पण हा ललितेने विहार केलेला आहे. याची सुंदर कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. आणि घटना तिथं घडली त्या ललिता कुंडावरती. जे कुंड आहे, कधी वृंदावनला जाण्याची संधी भेटली तर पहा, फार सुंदर जागा आहे. तर ही कथा येते झुलन यात्रेची. कशा पद्धतीनं झोका बांधला जातो वृंदावनामध्ये, ही लीला घडते कशी, या लीलेचं आस्वादन वृंदावनमध्ये भक्त कसे घेतात हे आपल्याला पाहायचं. जय जय श्री राधे. एका दिवशी नारद मुनी भगवान श्रीकृष्णांना भेटायला आले वृंदावनामध्ये. आणि नारदांनी भगवंतांना पाहिलं, प्रणाम केला. तर नारद आले म्हणजे थोडा फोडणी मारल्याशिवाय काय जाणार नाही. नारदाशिवाय वृंदावनामध्ये सुद्धा भगवंताची लीला स्टार्ट होत नाही. हे नारद म्हणजे स्टार्टर आहे. स्टार्टर माहिती आहे का तुम्हाला? ते दाबल्याशिवाय, कळ दाबल्याशिवाय, मराठीमध्ये त्याला कळ म्हणायचं. कळ बटन असतं का स्टार्टर, त्याला कळ म्हणायचं मराठीमध्ये. म्हणून ते कळीचा नारद असं प्रसिद्ध आहे. हे नारद काय करतो, ते कळ दाबल्याशिवाय पुढं चालूच होत नाही प्रोग्राम. हे झुलन यात्रा सुद्धा नारदांनी सुरू केली. हरिबोल. झुलन यात्रा वृंदावनामध्ये होतीच, पण त्याला विशेष रंग भरला नारदांनी. नारद मुनी बजाय वीणा, राधिका रमण नामे. नारद मुनी बजाय वीणा, राधिका रमण नामे. बजाय वीणा, राधिका रमण नामे. हे नारद जे आहेत, हे नारद काय करतात? राधा रमण, राधा रमण, राधा रमण, राधा रमण काय म्हणतात नारद? राधा रमण, राधा रमण, राधा रमण. हे राधेचं नाव घेतात आणि राधा रमणचं नाव घेतात. असं करत करत त्या त्रिभुवनामध्ये नारद फिरत असतात. आणि मग फिरता फिरता त्या राधा रमण म्हणता म्हणता हे नारद पोहोचले. कुठं पोहोचले? वृंदावन धाम की. त्या वृंदावनामध्ये प्रवेश केला नारदांनी. आणि जेव्हा नारदांनी वृंदावनामध्ये प्रवेश केला त्यावेळेला या वृंदावनामध्ये श्रीकृष्णांचं दर्शन अमोघ आहे.
अमोघ म्हणजे काय? जे एकदा जर दर्शन झालं तर काही ना काही वरदान तुम्हाला भेटते. तुम्ही इथं जरी आला मंदिरामध्ये भगवानाचं दर्शन केलं, हे अमोघ आहे दर्शन. काही ना काही तुम्हाला प्राप्त होईल, तोट्यात नाही जाणार दर्शन. ते म्हटले, नारदा तुला काय पाहिजे? नारद म्हटले, मला काही नको, दर्शन झालं हो तुमचं, हेच भरपूर झालं, म्हणे अजून काय पाहिजे मला? नाही 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 म्हणले, माझं दर्शन अमोघ आहे म्हणले. दर्शन झालंय म्हणल्यानंतर म्हणले तुला काहीतरी मागावंच लागेल म्हणले. नको नको म्हणले, मला काही नको म्हणले, तुमच्या कृपेने सगळं काही व्यवस्थित चालू आहे म्हणले. नारद ब्रह्मचारी आहे, त्यांना काय पाहिजे? लग्न झालं असं तर काहीतरी मागितलं असतं बिचाऱ्याला, जन्म देई पुत्र देई, काहीतरी मागितलं असतं. पण नारद मुनी जे आहे, त्या नारद मुनींनी काही मागायला विरोध केला, पण भगवंत म्हणले नाही, मागायला लागतंय. आणि मग त्या वेळेला नारद म्हटले, काही सारखं वेळ आल्यावर मागेन म्हणे. वेळ आल्यावर मागतो म्हणे. वेळ आल्यानंतर मागतो असं म्हटल्यानंतर नारदांनी, ती वेळ आता आलेली आहे वृंदावनामध्ये. या वृंदावनामध्ये नारद मुनी आलेले आहेत आणि हे जे ललिता कुंड आहे, या ललिता कुंडामध्ये तिथं पोहोचलेले आहेत. हे ललिता कुंड जे आहे, या ललिता कुंडाच्या शेजारी ह्या सुंदर अशी सजावट झालेली आहे. असा शृंगार, त्या झाडाला असा झोका बांधलेला आहे. आणि हा झोका इतका सुंदर सजवलेला आहे. नुसतं दावं बांधलं आणि त्याला फळी बांधली की झाला झोका, असं नाही. वृंदावनामध्ये झोका खेळणं हा एक सुंदर उत्सव असतो. आणि मग असं मृदंग, करताल, पियानो माहित नाही होता की नाही तेव्हा. आणि मग ते असं सगळे भक्त बसलेले आहेत, कुणी फुलं घेऊन आले, कुणी रंग घेऊन आले. आणि मग जेव्हा झोका खेळतात राधाकृष्ण, तेव्हा त्यांच्या अंगावरती गुलाल उधळला जातो आणि मग त्यांच्या अंगावरती फुलं उधळली जातात. मग कीर्तन गायलं जातं झोक्या खेळत असताना. असा हा उत्सव होतो वृंदावनामध्ये. आणि मग जेव्हा हा झोका खेळण्याचा उत्सव जेव्हा वृंदावनामध्ये चालू आहे, त्याची तयारी चालू आहे, प्रिपरेशन चालू आहे. कुठे चालू आहे हो? ललिता कुंडावरती चालू आहे. कथेमध्ये या थोडस, सारखंच तुमचं मन घरी भटकतंय. या कथेमध्ये आल्यानंतर कोण आलं शेजारी, कोण बसलं कळायला नाही पाहिजे, इतकं बेभान होऊन कथा ऐकायला लागते. आणि मग नंतर थोडंफार हृदयात काहीतरी उतरतंय. थोडं कथेमध्ये राहा की आपण. कुठं चालू आहे कथा? ललिता कुंडावरती चालू आहे. ललिता कुंडावरती भगवंत नारद मुनी पोहोचलेले आहेत. म्हणजे काय 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 चालू आहे म्हणले, इकडे तर जोरात तयारी चालू आहे म्हणले. काय 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 नाही म्हणले, आता श्रीकृष्ण तिकडे होते. आणि मग जसं आमचे प्रभूजी सगळे दिवसभर हे सगळं सजवतायत, आता भगवंत येणार, याच्यामध्ये बसणार, अशी तयारी त्यांनी पण चालू केली. भगवंत स्वतः तिकडे आहेत, सगळं गोपी आहेत, ललिता आहे, विशाखा, इंदुलेखा, सगळ्या गोपी तिकडे आहेत. आणि मग फुलं आणलेली आहेत, माळा बनवलेल्या आहेत आणि ते लावायचं काम चालू आहे त्या झोक्याला. आणि इतक्यात मग त्या ठिकाणी नारद पोहोचले. आणि मग भगवंतांना म्हटले काय काय नाही म्हणले, झालंयच, टायमिंग झालंयच म्हणले, वेळ झाली म्हणले, आता राधा येणार आहे म्हणले. राधा आली की झोक्यात बसायचं दोघांनी आणि मग सुंदर आमचा सोहळा सुरू होणार म्हटले. अरे वा म्हणले, राधा येणार, बरं ठीक आहे, पण आता म्हणले थोडं आठवा की म्हणले, पहिले थोडं मी तुम्ही वरदान दिलं होतं मला म्हटले. वरदान हो म्हणले, हा मग माग ना म्हणले, तुला काय पाहिजे भगवंत म्हटले. आणि तेव्हा नारद मुनी म्हटले मी तुम्हाला याच्या पूर्वीच झोक्यात बसलेलं पाहिलंय, पण ते राधे समवेत बसलेलं पाहिलंय म्हणले. आणि त्याचं आस्वादन मी घेतलेलं आहे म्हणले, माझं हृदय भरून आलं. ते राधा कृष्णाचा त्या झोक्यात बसलेलं पाहणं हे माझ्यासाठी फार विशेष. पण आज मला एक वरदान पाहिजे, मला एक तुम्ही द्या वरदान. ते बोलला होता, प्रॉमिस केलं होतं. ही जी ललिता आहे ना, ललिता, तुम्ही आज राधे बरोबर नाही, ही राधा येईपर्यंत, राधा गेली मेकअप करायला, अजून आली नाही, तर ती येईपर्यंत तुम्ही ललिते बरोबर बसून झोक्यामध्ये झोका घ्या. आणि मग या ललितेला
श्रीकृष्ण म्हणले, हे काय तू असलं काय मागतोस म्हणले, तुला समजतंय का काय बोलतोयस तू? तुम्हीच बोलला तर मी नकोच म्हणत होतो वरदान, तुम्हीच मला फोर्स केला वरदान पाहिजे तर घे 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 म्हणले. म्हणजे ललिता बरोबर झोक्यात बसायचं हे नाही होणार म्हणे. हा मग भगवंत म्हणले, प्राण जाय पर वचन न जाय, रघुकुल रीत सदा चली आहे. तेच राम आहेत. म्हणले तुम्ही वचन दिले म्हणले तर पूर्ण करावं लागेल. नारद आहेत, फोडणी टाकायला आलेले आहेत. नारद म्हणले, मला ललिता बरोबर झोक्यात बसलेलं पाहायचंय तुम्हाला. भगवंत म्हणले, हे काहीतरी वेगळंच मागतो तुला का? तुझी बुद्धी तरी चालते कुठं नाही एवढी. असं म्हटल्यानंतर मग ते म्हटले, ठीक आहे लवकर उरकू म्हणले राधा येण्याच्या अगोदर. हे ललिता ये म्हणले इकडे. ललिताही लाजली. भगवंताचा आदेश आहे ना. म्हणले, अहो राधाराणीने पाहिलं तर तिला काय वाटेल. म्हणून ललिता जी आहे ती घाबरते. ललिता घाबरलेली आहे, श्रीकृष्णही घाबरलेले आहेत आणि घाबरलेले दोघं त्या झोक्यामध्ये बसलेले आहेत. झोक्यामध्ये बसलेले आहेत आणि नारद मुनी जे आहेत, नारद मुनींनी ते दृश्य पाहिलं. वा वा म्हणले. आता सर्वांनी म्हणले टाळी वाजवा म्हणले आणि कीर्तन सुरू होऊ द्या म्हणले. जय ललिता कृष्ण, जय ललिता कृष्ण, 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 ललिता कृष्ण, जय ललिता कृष्ण. जय जय श्री ललिता. राधा नाही काय, नारद हे गाणं गात 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 त्या वडामध्ये गेले, जिकडे राधाराणीची शृंगार करण्याची खोली आहे तिकडे गेले. आणि मग राधाराणीने ऐकलं, राधे कृष्ण राधे कृष्ण. हे तर ऐकलं होतं मी, सगळ्या वृंदावनामध्ये हेच आहे, राधा कृष्ण राधा, 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 राधा कृष्ण राधा. सगळ्या वृंदावनामध्ये तर म्हणले राधा कृष्ण आतापर्यंत ऐकलं. हे ललिता कृष्ण कोण आहे बरं हा व्यक्ती? राधाराणीने आवाज ऐकला तो. म्हणजे ऐकण्यामध्ये काही फरक झाला का माझ्या? कधी कधी लोकांना चुकीचं ऐकायला येतं. तर नारद मुनी पोहोचले कुठं? राधाराणीकडे गेले नारद मुनी आणि राधाराणीला म्हणतात, हे राधे काय करते तू? नारदांना प्रणाम केला. जय हो नारद मुनी की जय हो. महात्म्याचं दर्शन झालं आज. कस काय आला म्हणे इकडे? काय नाही म्हणे, वनामध्ये फिरत होतो म्हणे आणि फिरता फिरताच इकडे आलो म्हणे. बर ठीक आहे, तुम्ही ते काय म्हणत काय होता आता? मी काय म्हणतो आता? नाही का गाणं म्हणत होता तुम्ही, ललिता कृष्ण ललिता कृष्ण. म्हणले तिकडूनच आलोय. म्हटले तिकडून कुठून आलो? म्हणले अहो काय सांगायचं तुम्हाला, आताच तिकडे एक कुंड आहे म्हटलंय, त्या कुंडाच्या शेजारी झोका बांधलाय म्हणले, तयारी चालू आहे म्हटले. आणि
तयारी नाही चालू म्हटले, तिकडे ऑलरेडी कार्यक्रम सुरू झालेला आहे म्हटले. कार्यक्रम सुरू झाला माझ्याशिवाय कार्यक्रम कसा काय सुरू झाला? प्रवचन सुरू झालं, प्रभूजीच आले ना, प्रवचन पुन्हा सुरू झालं. कधी कधी लोक विचारतात, प्रभूजी तर तिकडे दिसत आहेत वरती आणि ह्यांना तर सांगले अहो खाली प्रवचन सुरू झाले, चला लवकर. असं कसं काय? तू विचार करायला लागले. राधाराणी, तू काय करतेस? नारदाने विचारलं. अहो म्हणले मी काय, हे काय झालंच म्हणले, सगळं तयारच आहे म्हणले, आता सगळं मेकअप झालेलंच आहे म्हणले, हा सगळं झालं, आता निघायचंच आहे म्हणले, थोडंसं लिपस्टिक लावायचं बाकी होतं म्हणले. ते बघत होते, सजून धजून झालंच म्हणले, आता मी निघाणारच होते म्हणले. म्हणले उपयोग काय आता जाऊन म्हटले, कार्यक्रम संपला म्हणले तिकडं. म्हणले कृष्ण काय एकटाच झोका घेतो की काय? झोका म्हणले मग? हा म्हणले कशाला उगा मी तोंडाने सांगू म्हणले मी नारद. कारण कधी कधी विश्वास बसत नाही लोकांचा, आपण कशाला मध्ये पडावं कोणाच्या. तू स्वतः जाऊन बघ म्हटले, लवकर जा म्हणले, आणि तुला जर त्रास नसला वाहून घ्यायचा तर म्हणले इथंच थांब म्हणले. झालंय तरी काय सांगा? नाही सांगायला लागतंय म्हणले नारदाला. नारद म्हणले आता सांगणार नव्हतो, पण तू जास्त फोर्स केल्यामुळे सांगतो म्हणले, माझी इच्छा नाही सांगायची. अहो लवकर सांगा म्हणे काय झालं. राधाराणी चिडलेली आहे, तिलाही थोडा डाऊट आलेला आहे. काही नसताना लोकांना डाऊट येतो, इथं तर आता खरं घडलेलं आहे. मग राधाराणी भगवंतांना त्या तिकडे नारदांना विचारते. नारद मुनी म्हणतात अहो कार्यक्रम ऑलरेडी सुरू झालेला आहे झुलन यात्रेचा, आणि त्या झुल्यामध्ये म्हणे भगवंत दुसऱ्याच कुणाबरोबर तरी झोका घेत आहेत. आणि दुसरं कोण म्हणले? राधाराणी चिडलेली आता, दुसरं कोण म्हणले? तुमची मैत्रीण ललिता. लली? या लली बरोबर भगवंत झोका घेत आहेत. आता मात्र राधाराणी रागाने लालबुंद झालेली आहे, आणि राधाराणी तडफडत निघालेली आहे. ते लिपस्टिक लावायचं राहिलं, हा लाल इकडं काय करतोय बघायचंय आता. आणि मग राधाराणी निघाली त्या वनाकडे, त्या कुंडाकडे निघालेली आहे, जिकडं झोका बांधण्याचा कार्यक्रम चालू होता तिकडे निघालेली आहे. हळूहळू पावलांनी नारद मुनी पाठीमागे निघालेले आहेत. प्रसंग पहा मंडळीनो कसा डोळ्यापुढे उभा राहतोय. जेव्हा नारद मुनी गेले, राधाराणीला म्हणले या या या, झाडाच्या पाठीमागून पहा म्हणे काय चाललंय इकडे. आणि मग नारद मुनी आणि राधाराणी त्या झाडाच्या पाठीमागून पाहतायत. नारदांनी जसं सांगितलं होतं अगदी तसंच ती ललिता त्या झोक्यावर बसलेली आहे, आणि तिच्या शेजारी तो छलिया कृष्ण बसलेला आहे, आणि दोघं झोका घेत आहेत. आणि ऑलरेडी कृष्ण घाबरलेत, कधीही राधा येऊ शकते. आणि ह्या गोपींना ज्या गवळणींना इतका आनंद झालेला आहे. राधा कृष्णाला तर झोका दिलाय, पण पहिल्यांदाच ललिता कृष्णाला झोका देतोय, जोरात जोरात झोका. कृष्ण म्हणते अरे थांबवा थांबवा, कधी पाऊस पडू शकतोय, आभाळ गरजायला लागले आता, थांबवा थांबवा कृष्ण म्हणतायत. पण इतका आनंद झालाय गोपींना की पहिल्यांदा मी ललिता कृष्णाला पाहिलेलं आहे झोक्यात बसलेलं, झोका काय थांबवायला तयार नाही कोणी. आणि मग त्या ठिकाणी इतक्या जोरात झोका चालू आहे, भगवंत घाबरलेत. बघताय तिकडं तिकडं कुठून पण राधा येऊ शकते, कधी पण येऊ शकते. आणि नारद तिकडून सांगताय बघ बघ म्हणे किती घाबरलाय तू येणार म्हणून, तू यायच्या आधी त्याला प्रोग्राम करून घ्यायचा सगळा. खरंच हो नारद मुनी, कोणी नाही बघा कुणाचं. राधाराणी बोलायला लागले, डोळ्यात अश्रू यायला लागले राधाराणीच्या. एवढा सगळा शृंगार केला मी याच्यासाठी, आणि हा दुसऱ्या बरोबर झोका घेतो इकडे, म्हणून राधाराणी इतकी रडायला लागली. पण रडण्याबरोबर राधाराणीचा जो क्रोध आहे, मान आहे, राधाराणीचं एक नाव आहे मानिनी, तितका मान करते राधाराणी की भगवंतानी कितीही प्रयत्न केला तर तिचा राग जात नाही, रुसवा जात नाही राधाराणीचा. आणि मग राधाराणीचे डोळे एवढे लाल बुंद झालेले आहेत. नारद म्हटले असू द्या असू द्या, झालं गेलं, आता काही विसरून जावं, राग करून काय उपयोग आहे. मी जातो, तिला खाली बस म्हणतो, लल्ले तिला तुम्ही बसा, आता मी बसणार नाही म्हणले.
त्याला ललितेबरोबर झोका घेऊ दे नाहीतर विशाखेबरोबर घेऊ दे, मला काही फरक पडत नाही, मी निघाले माहेर. असं असतं की आपल्याकडे. तर राधा राणी रागाने निघून पुन्हा त्या वनामध्ये प्रवेश करते आणि वनामध्ये प्रवेश करते. आणि मग वनामध्ये प्रवेश केल्यानंतर त्या ठिकाणी इतक्यात तो जो सीन आहे राधा राणी आल्याचा, नारदांचा, तो चेहरा भगवंतानी पाहिला. अरे आले आले, थांबवा झोका थांबवा, ते आले. राधा आलेले, थांबवा झोका. फार मोठा लोचा झालाय. म्हणलं ठीक आहे. मग ते भगवंत झोका थांबला. ललिताई घाबरून घाबरून उतरली खाली, भगवंतही उतरले. आणि मग भगवंत निघालेले आहेत. आता कुठं निघाले? भगवंत निघाले त्या वनाकडे निघाले, तिकडे राधाराणी गेलेली आहे. आणि राधाराणीच्या पाठीमाग भगवंत गेले. त्या भगवंत त्या वनामध्ये प्रवेश केले, जिकडे राधाराणी बसलेली आहे. गुडघे वर केलेले आहेत, त्यामध्ये डोकं घातलेलं आहे. अशी बसलेली आहे राधाराणी. आणि मग भगवंत तिकडे गेले आणि भगवंताने विनंती करायला सुरू केली, राधे. राधाराणी, तोंड दाखवू नका मला, तोंड सुद्धा दाखवू नको, जा तिकडे, यायचं नाही. राधाराणी इतकी रागावलेली आहे की आता तोंड सुद्धा पाहायचं नाही भगवंताचं. आणि मग जेव्हा राधाराणी रडते मनातल्या मनात, मुसमुसने, माहिती ना मुसमुसने, राधाराणी बघते, रडते आणि भगवंतही रडायला लागतात. अगर राधे, मी नाही काय केलं, खरं सांगतोय, मी स्वतः तो झोका सजवलाय, तुझी एवढी मी वाट पाहत होतो, मी काही केलं नाही. तर राधाराणी ऐकायला तयार नाही भगवंतांचं. मग त्यावेळेला राधाराणी इतकी रडत असते, वर तोंड काढतच नाही. आणि भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी राधाराणीच्या चरणांना स्पर्श करतात. अनंत कोटी ब्रह्मांडाचे मालक आहेत, ज्यांनी विश्व निर्माण केलेलं आहे सगळं, त्या राधाला सुद्धा यांनीच निर्माण केलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण एवढे दयाळू आहेत, एवढे कृपाळू आहेत की ते आपल्या भक्ताचे चरण डोक्यावर धारण करण्यासाठी आस लावून बसतात. या राधा राणीच्या चरणांना स्पर्श करतात, ते चरण हातामध्ये घेतात. अगं राधे, हे तुझे चरण माझ्या डोक्यावरती मी धारण करतो, मी खरंच सांगतो, माझ्यात काही चूक नाही, मी काहीच केलं नाही. मग हे सगळं चालू होतं, रडारडी, सगळा प्रोग्राम चालू होता. इतक्यात नारदाची एंट्री झाली. नारायण नारायण. नारद म्हटले, वाह, आनंद आला म्हणले. कार्यक्रमाचा आनंद भरपूर घेतला पडले. स्टॉप 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 स्टॉप, थांबा 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 म्हणले. हे काही नाही म्हणले, ही सगळी माझी लीला होती म्हणले. हा बघ बघ म्हणले. आले नारद, आले, बरं झालं. कृष्ण म्हणले, नारद या या, नारद मुनी या, काही सांगा, जे खरं आहे ते सांगा. काय होऊन बसलं? तुमचा आशीर्वाद, तुम्हाला ते वरदान पाहिजे होतं, त्या वरदानाच्या बदल्यात बघा हे आमचं बिनसलं इकडं. मग ते सांगितलं सगळं. मग ते कृष्ण आले, मग नारद आले. नारद म्हणले, राधे थोडं थांबा म्हणले, हे काही नाही म्हटले, हे सगळं मीच केलंय म्हटले. नारदाने सगळं काही पुराण सांगितलं. मला वरदान पाहिजे होतं, मग मीच म्हटलं मला ललितेबरोबर बसलेलं पाहायचं आहे तुम्हाला. आणि मग नारद बसले. कृष्णाची याच्यामध्ये काही सुद्धा चुकी नाही, हे सगळं मी घडवून आणलेलं आहे, असं नारद मुनी बोलले. नारद मुनी की. अशा प्रकारे नारद अशा लीला भगवंतांच्या फोडणी मारायचं काम करतात. त्याशिवाय ती भाजी बनत नाही ना. नुसती भाजी टाकली, सगळं टाकलं, पण फोडणीच नाही टाकली तर कसं होईल? ती भाजी कोण खाणार? अशा प्रकारे नारदांचं कार्य. आणि मग सगळे वृंदावनचे लोक, म्हणजे गवळणी, सगळे बालगोपाळ सगळे जमलेले. या सर्व बालगोपाळांनी राधा आणि कृष्णाला प्रेमाने त्या याच्यामध्ये झोक्यामध्ये बसवलं. जसं एकीकडे कृष्ण बसलेले आहेत, एकीकडे राधाराणी बसलेली आहे, आणि त्यांनी त्यांना विराजमान केलं.
आणि त्या ठिकाणी मग त्या राधाराणीला विनंती करायला लागले सगळे. काय विनंती केली? राधे झुलन पधारो, राधे झुलन पधारो, दुख आए बदरा, राधे झुलन पधारो, दुख आए बदरा. काय म्हणतात? त्या राधा राणीला सगळे विनंती करतायत, अगं राधे लवकर. श्रीकृष्ण तर तयारच आहेत. आभाळ भरलेला आहे, आभाळ भरलेला आहे ढगांनी आणि कधीही पाऊस पडू शकतो. झुक आहे बदरा, कधीही पाऊस पडू शकतो. त्यामुळे लवकर आपण आपला कार्यक्रम उरकूया. आपलाही कार्यक्रम उरकायलाच पाहिजे. आभाळ भरलेला आहे, पाऊस कधीही येऊ शकतो. आमच्या विजय प्रभूंनी नवस केले, नवस म्हणले आज पाऊस पडू दे, संध्याकाळी जिलेबी वाटतो म्हणले सगळ्या भक्तांना. घेऊन आले जिलेबी आता. तो म्हणले की पाऊस कधी पडू शकतो म्हणले, त्यामुळे तुम्ही काय करा, लवकर हे कार्यक्रम उरका, झोक्यामध्ये बसा. बदरा झुक आए बदरा, राधे झुलन पधारो, झुक आए बदरा, राधे झुलन पधारो, झुक आए बदरा. परम सयानी हो परम सयानी हो वृषभा. काय म्हटलंय? हे राधे, असा वेडापणा नाही करायचं बरं का. तू कोण आहेस? वृषभानू महाराजांची हुशार मुलगी आहेस की नाही? वृषभानू नंदिनी, असा वेडापणा करतात का? बस बर का बाळा, झोक्यामध्ये बस, पाऊस येईल लवकर. राधे झुलन पधारो, झुक आए बदरा, राधे झुलन पधारो, झुक आए बदरा. राधे दो कर जोड़े तेरे चरण पड़ो, तुझ्या पाया पडतो ग बाई, डोकं टेकवून पाया पडतो, लवकर बस. आता कशाला एवढा रागवलेली आहे? भगवंत स्वतः राधाराणीला विनंती करतायत आणि म्हणून लवकर बस, पाऊस येईल. राधे झुलन पधारो, झुक आए बदरा, राधे झुलन पधारो, झुक आए बदरा, झुक आए बदरा, झुक आए बदरा, झुक आए बदरा, झुक आए बदरा. झुलन पधारो, झुक आए बदरा, राधे झुलन पधारो, झुक आए बदरा, झुक आए बदरा, झुक आए बदरा. राधे झूलन पधारो, झुकी आए बदरा. पाऊस पडेल, लवकर बसा, हा कार्यक्रम उरका.
झोक्यामध्ये बसा, आपल्यालाही उरकायचं आहे. मग काही कीर्तन चालू आहे, मृदंग, करताल, ध्वनी. काही जण मग फुलं उधळतायत भगवंतावरती, गुलाल उधळतायत. हे झोका घेण्याचं तर एक वेगळं प्रवचन होऊ शकतं. भगवंताला झोका देत आहेत हे सगळे लोक. जेव्हा झोका देत आहेत तर त्या झोक्यामध्ये जो कोणी झोका देणारा व्यक्ती आहे त्यांना इतका आनंद झालेला आहे की एवढ्या जोरात झोका देत आहेत. राधाराणी जी आहे ती राधाराणी जशी सुकुमार आहे आणि झोका एवढा जोरात दिला तर मग ती म्हणते थोडं हळू बरं का, हळूच आधीच सांगितलं. कधी कधी अजून झोक्यामध्ये बसायच्या अगोदरच राधाराणीने सर्वांना सांगितले, ए ललिते, मागच्या वेळेसारखा जास्त झोका द्यायचा नाही मोठा, थोडं हळूच बरं का. पाऊस यायला लागला वा, काय उरकूया आपण, लवकरच उरकूया. मग तिकडे राधाराणी विनंती करते, हळू 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 झोका द्यायचं बरं का. बरं बरं ठीक आहे, नाही हळूच देत. जेव्हा राधा आणि कृष्ण बसले त्या झोक्यामध्ये आणि इतक्या जोरात झोका द्यायला सुरू केलं, हा झोका जो आहे तो झोका असा वरती जायचा, परत माघारी यायचा. पण भगवान श्रीकृष्ण जे आहेत, कधी कधी तुम्हाला माहिती आहे, झोका पाठीमागून देणं वेगळं आणि तो झोका स्वतः घेणं वेगळं. स्वतः जेव्हा झोका घेतला जातो तेव्हा किती उंच जातो झोका, इतक्या उंच जातो झोका. आता आजकाल तर झोका बांधायचंच बंद झालंय. तर लहानपणी पाहिलंय की असं मोठ्या झाडाला एवढा मोठा झोका बांधला जायचा, एवढ्या उंच झोका घेतला जायचा. असं वाटायचं आता ते पडतंय की काय माणूस, पण पडत नाही. तो स्वतःहून घ्यायचा असतो झोका असं. भगवान श्रीकृष्ण काय करतायत, स्वतःहून झोका घेत आहेत. स्वतःहून झोका घेत आहेत, पाठीमागून ढकललेलं वेगळंच, स्वतःहूनही अजून वरती घेत आहेत. आणि चक्क राधाराणी इतक्या उंच जाते की तो झोका असा वरती जातोय, पूर्ण समांतर ज्या बुंद्याला बांधलेला आहे त्या बुंद्याच्या समांतर जातोय. आणि असं वर्णन, जेव्हा झोका एकदम वरती जातो त्याला राधाराणीला इतकं भीती वाटते की ती घट्ट आलिंगन करते श्रीकृष्णाला. हरी बोल, जय जय श्री राधे. भगवंताला तेच पाहिजे. आणि मग वेगवेगळ्या लीला आहेत जेव्हा भगवंत झोका खेळतात वृंदावनामध्ये. तर त्या झोक्यामध्ये भगवंतानी कधी अशा प्रकारची झोके आहेत, पुढे राधा बसते, तिकडे श्रीकृष्ण बसतात आणि अशी फळी बांधलेली आहे किंवा काहीतरी टाकलेली आहे, असं कल्पना करा तुम्ही. पुढे राधा आहे, इकडे कृष्ण आहेत, अशा प्रकारचे झोके आहेत. किंवा आता जसं बसलेत तिकडे तसे पण आहेत, इकडे राधा बसलेले आहे, इकडे कृष्ण बसलेले आहेत, असंही बसतात. झोक्याचे प्रकार, झोक्याची ठिकाणं, कुठं बांधायचा. कधी राधाराणी झोका घेते सखीन समवेत, कधी भगवंत आणि राधाराणी झोका खेळतात. असे विविध प्रकार त्या झोका खेळण्याचे वृंदावनामध्ये. पण या झोक्याचा आणि आपला काय संबंध, थोडंसं पाहिलं पाहिजे. कथा तर झाली, आपल्या जीवनाशी काय संबंध या झोक्याचा. हे झोका म्हणजे असं सांगितलंय की आपलं जे मन आहे, इंद्रिय तृप्ती, आपले जे इंद्रिय भगवंताने दिलेली आहे, तर याचा संबंध या झोक्याशी आहे. प्रत्येक गोष्ट जेव्हा भगवंत करतात त्याच्या पाठीमागून काहीतरी भगवंत शिकवू इच्छितात. आणि म्हणून हा झोका जेव्हा पुढं येतो असा आणि तसाच पाठीमागं जातो झोका, पुढं येतो पाठीमागं जातो. पहिली गोष्ट शिकायला मिळते की मनुष्याच्या आयुष्यामध्ये कधी सुख येतं, कधी दुःख येतं. झोका जेव्हा पाठीमागं जातो तेव्हा फार कठीण असतं ढकलायला पाठीमागे, बरोबर आहे का. वेळ पण लागतो आणि कठीण पण आहे. पण जेव्हा झोका सोडला जातो आणि त्यामध्ये आनंद पण असतो, त्यामध्ये उत्साह असतो, सुख असतं आणि कष्ट नसतं, बरोबर आहे. तसं आपल्या जीवनामध्ये सुद्धा काय, सुख येईल सुख जाईल, भोग सरल परत सुख येईल.
परत दुःख येईल, परत भोग येईल, परत दुःख, परत ते भोग दुःख, परत सुख. हे सुख येतं सुख जातं, सुख येतं सुख जातं, या झोक्यासारखं आहे. मग कधी वर जेव्हा झोका चालला असा चालला, त्रास होतो थोडासा ढकलायला, पण ते पण गरजेचं आहे. जेव्हा झोका वरून खाली येतो ना, तेव्हा किती आनंद वाटतो. ते सुख अनुभवायचं आहे. त्या झोक्याचं खाली येतानाच सुख अनुभव करायचं आहे, तर थोडस दुःख सुद्धा सहन करावं लागेल. म्हणून आपल्या जीवनामध्ये दुःख येतंय, हे दुःख आलं म्हणजे समजायचं जरूर सुख येईल. आणि आपल्या जीवनामध्ये भरपूर सुख आलेलं आहे, तर समजायचं की नक्कीच आता नाही हरी बोल म्हणलं, म्हणजे चतुरपणा आहे हा. हे चतुर आहेत फार. जेव्हा सुख आहे 100% समजून घ्यायचं की दुःख हे जरूर येणार आहे. मान्य आहे का? हे गृहीतच धरायचं की दुःख येणारच आहे. जेव्हा मनामध्ये असा विचार येतो तेव्हा मन सक्षम होतं. हा, दुःख येणारच आहे, मनामध्ये मी ठरवलेलंच आहे, तर आता घाबरायची काय गरज. सुख गेलं की दुःख येईल, आणि दुःख गेलं की, आणि दुःख आल्याशिवाय पण त्या सुखाची किंमत कळत नाही. त्यामुळे ते दुःख आणि सुख याच्यावर एक वेगळं प्रवचन होऊ शकतं, पण या झोक्यावरून एवढंच लक्षात ठेवा की सुख आणि दुःखाची संकल्पना. दुसरं आहे की दुसरं शिकायला मिळतं. मी विचारणार काय काय सांगितलं ते परत. दुसरं शिकायला मिळतं काय, या झोक्याला मागून धक्का द्यावा लागतो. बरोबर आहे का हो? झोक्याला जर पुढून धक्का दिला तर काय होईल हो? ते अवघड आहे. परत झोका एकदम आला बाजूला नाही सरला तर गेला उडून, असं व्हायचं. म्हणून झोक्याला पाठीमागून धक्का दिला जातो. हे जे धक्का आहे ना, धक्का हे इंद्रिय सुख आहे. आपण भोग करण्याचा विचार करतो नेहमी, मला सुखी व्हायचं आहे म्हणून आपण इतकं कष्ट करतो, दे धक्का. शेतामध्ये इतकं कष्ट करतोय, व्यवसायामध्ये इतकं कष्ट करतोय, आणि मग रात्रंदिवस आम्ही कष्ट काबाड कष्ट करतोय, दे धक्का. त्या झोक्याला जो धक्का आहे, हे धक्का म्हणजे इंद्रिय सुख आहे. हे सुख आम्ही मागतोय. भरपूर त्रास होतोय ढकलायला, संसाराचा गाडा ढकलायला भरपूर त्रास होतोय, पण तरी सुद्धा आम्ही तो ढकलतोय. आणि म्हणून हे जे इंद्रिय सुख आहे ते कमी करायला पाहिजे, असं या झोक्याच्या संकल्पना आहे याची अशी. हे धक्का द्यायचं कामच बंद करायचं. आणि तिसरी गोष्ट समजते, या झोक्याचा जो वेग आहे ना, आता प्रभूजींना मगाशी मी सांगितलं की फारच कमी केला तुम्ही स्पीड, पण थोडा देऊ शकता अजून. तर जास्त जर झोका दिला तर काय होईल हो? पूर्ण ओढलं तर काय होईल? ते भगवंत पडतील खाली. बरोबर आहे की नाही? कालचा दिवस गेला आम्हाला सेट करायला त्यांना. म्हणून झोक्याचं जे स्पीड आहे, जो वेग आहे, तर त्याच्यामध्ये आनंद पण आहे हो. मोठा झोका घेण्यामध्ये आनंद आहे. इकडे पहा, मोठा झोका घेण्यामध्ये आनंद आहे, पण धोका पण तेवढाच आहे. बरोबर आहे का मंडळीनो? धोका पण, पडलं तर अवघड आहे. म्हणून ही तिसरी गोष्ट, तुम्ही भोग करा या संसारामध्ये, इंद्रिय भोग करा, पण तेवढ्यात तेवढा. लक्षात येते का? तेवढ्यात तेवढा झोका द्यायचा. भोग करण्यासाठी त्याचं जर लिमिट क्रॉस केलं तुम्ही, मग त्या झोक्यातनं पडलाच म्हणून समजा खाली. कळलं का तुम्हाला? म्हणून भोग करा. संसारामध्ये काही गोष्टी तुम्ही करताय, मान्य आहे, त्याचं लिमिट क्रॉस करू नका. आणि चौथी गोष्ट शिकायला मिळते की हा जो जेवढा जास्त जोरात तुम्ही झोका देणार, समजा मी आता भरपूर थोडा जोरात झोका द्या प्रभूजी, द्या की अजून जरा, एवढं काय घाबरतंय? वडा ताकद नाही वाटत त्यांच्यात. भगवंताला जेवढा जोरात झोका देणार तुम्ही इकडे, आता थांबा. आता तो थांबायसाठी पण तेवढाच वेळ जाणार. बरोबर आहे का? शांत होण्यासाठी झोका
जरी तुम्ही आता झोका नाही दिला तरी पण वेळ घेणार तो. म्हणून जेवढा जास्त भोग या संसारामध्ये आपण करणार, जास्त भोग करणार, परत ते शांत व्हायला पण वेळ लागणार भरपूर. म्हणून जास्त भोग केला, जास्त पाप केलं, महाराज लय माळा करतोय पण फरकच पडे ना. अरे तुझं एवढं मागचं 12 घाटाचं पाणी पिऊन आलाय, हा, दुनियादारी करून 1 अन 2 माळाने काय व्हायचंय तुझं, हा, समजतंय का? म्हणून जेवढा जास्त जोरात झोका तेवढं परत शांत व्हायला तेवढाच वेळ. जेवढा जास्त भोग करणार तेवढं परत त्रास भरपूर होणार, ही सगळी पाप धुवायला. ही 4थी गोष्ट शिकायला मिळते झोक्यापासून. आणि अंतिम 5वी गोष्ट, असं रेशमाचा किडा आहे. रेशमाचा किडा, जो रेशीम किडा जो आहे, त्याच्या तोंडातनं एक द्रव पदार्थ बाहेर पडतो, रेशमी किडा. आणि ते द्रव आहे, त्या पदार्थामुळे त्याच्या कडन असं एक आवरण बनतं त्या किड्याच्या. रेशीम किड्याची शेती पण आजकाल करतात लोक. तर तो किड्याच्या अंगाच्या कडनं असं एक वलय बनतं. मग ते असं एक वलय बनतं की त्या किड्याच्या पूर्ण नाक तोंड सगळं बंद होतं त्या किड्याचं. आणि मग काय होतं, ते नाक तोंड बंद झालं त्या किड्याचं, गुदमरतो तो आणि मरून जातो आतल्या तो किडा. आणि मग ते शेतकरी त्याला उचलतात, गरम पाण्यात टाकतात, ते रेशीम त्याचं काढून घेतात सगळं. अलग लक्षात. तर अशी प्रक्रिया आहे. जीव गेला की, कुणामुळे जीव गेला त्या रेशीमी किड्याचा? कुणामुळे गेला? स्वतःमुळेच गेला. त्यानेच ते लाळ सगळी बाहेर काढली, त्याच्यापासून ते रेशीम तयार झालं, त्यात गुंतून तो मेला. आपल्या संसारामध्ये आपण इतका भोग करतोय, हे सगळं आपणच तयार केलंय. हे सगळं आपणच तयार केलंय संसार. आणि याच्यामध्ये आपण आता गुरफटलोय, एवढे गुरफटलोय, गुदमरून आपण मरतोय आता इथे. म्हणून हा जो भोग आहे तो थोडा कमी करायचा आहे आणि त्याग वाढवायचा आहे. आणि अंतिम गोष्ट शिकायला मिळते झोक्यापासून, की ही जो झोका बांधलाय तो कुठे अडकवलाय हो? त्याला एक कडी आहे, अशी कडी. इकडे एक कडी आणि पलीकडे एक कडी आहे, बरोबर आहे? किंवा मोठ्या झाडाला जेव्हा झोका बांधतो तेव्हा एक बुंदा असतो असा मोठा. तिची फांदी आहे, बुंदा नाही फांदी. जी फांदी आहे, फांदी काय अशी नाजूक असते का हो? चांगली जाड फांदी असते आणि त्याला असा झोका बांधला जातो, बरोबर आहे का? हा झोका जेव्हा त्याला बांधला जातो तर असं म्हणलं, ही कडी आहे, ही कडी किंवा ही जी फांदी आहे, हे म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे. या झोक्याचा आधार, याचं मूळ श्रीकृष्ण आहे. आणि म्हणून ह्या मुळाला कनेक्ट राहिलं पाहिजे. आता हे जे मूळ आहे, या मुळापासून जरी साखळी निघाली, या कडीतनं जर साखळी निघाली तर झोका संपला सगळा. ही एक गोष्ट शिकायला मिळते की या झोक्याशी संपर्कात राहायचं. त्या कडी, झोक्याने, त्या कडीने, बोला, त्या कडीने त्या साखळीच्या संपर्कात, की साखळीने कडीच्या संपर्कात राहायचो. त्या झोक्याची कडी फिक्स आहे, साखळी नंतर बसवलेली आहे, मागून आली आणि अडकली त्याच्यामध्ये, बरोबर आहे का? तसं श्रीकृष्ण हे आधार आहे, ते हलत नाहीत. झाडाची फांदी हलत, त्याला बांधलेला दावा आहे, दोरी आहे, ती पाठीमागून आलेली आहे. तर तिनं त्या झाडाला बांधली गेली ती. आणि जेवढं जास्त चांगलं घट्ट पकडून ती दोरी राहते, तितका छान झोका चालतो. तसं श्रीकृष्णांना जेवढं घट्ट त्यांच्या चरणांना आपण पकडणार, तेवढं आमचं मन शांत राहणार. या श्रीकृष्णांना प्रार्थना करायला पाहिजे, काय, माझं भजन होऊ द्या, भज हो रे म्हणा श्री नंद नंदना. हे नंद नंदन, तुमच्या चरणाचं स्मरण मला होऊ द्या. हे जर संसारात काय, सुख दुःख चालूच आहे सगळं, येणं जाणं चालूच आहे, हेलपाटे चालूच आहे. परंतु मी घट्ट त्या कडीला धरून बसलेलो आहे, त्या झाडाच्या फांदीला मी पकडलेलं आहे घट्ट. हा, ही कडी किंवा ह्या बुंदा, ही जी फांदी आहे, हे म्हणजे श्रीकृष्ण आहे. आणि त्यांना आपण पकडून ठेवायचं आहे. म्हणजे आपलं जे मन आहे, हे मन जे आहे, या मनामध्ये
आपले आचार्य सुंदर गीत गायन करतात. त्याच्यामध्ये हे गीत लिहिलेलं आहे, फार सुंदर गीत आहे. आपण गाऊया सगळेजण की भगवंतांकडे काय प्रार्थना केली पाहिजे, आपण भगवंतांकडे काय प्रार्थना करायची त्यामध्ये लिहिलेला. दररोज आपण भगवंताकडे अशी प्रार्थना करायची. भजहु रे म्हणा श्रीनंदनंदना अभय चरणार विंदरे. म्हणा श्रीनंदनंदना अभय चरणार विंदरे. भजहु रे म्हणा, हे म्हणा भजन कर. हे म्हणा, मनाला उपदेश केलाय. भजन कर, कुणाचं कर, त्याचं तेही महत्वाचं आहे. कुणाचं भजन करायचं? अभय चरणार विंदरे. जे अभय प्रदान करतात, भीती घालवतात, त्या मनाची भीती घालवतात, असे श्रीकृष्ण आहेत. नंद नंदन आहेत. श्रीनंद नंदनाचं भजन कर. हे फार महत्वाचं आहे. कुणाचंही भजन केलं तर अभय नाही प्रदान होत. रावणाने तर महादेवाचं भजन केलं तर सारखाच घाबरत होता. संसारामधून अभय प्रदान करणारे जर कोणी असतील सर्वांना तर ते श्रीकृष्ण आहेत. म्हणून म्हणले काय? भजहु रे म्हणा श्रीनंदनंदन अभय चरणार विंदरे. दुर्लभ मानव जन्म सत्संगे. दुर्लभ मानव जन्म सत्संगे. हे भव सिंधु रे. हे भव सिंधु रे. काय म्हटलंय? हा जो मनुष्य जन्म आहे हा फार दुर्लभ आहे म्हटलंय. दुर्लभ मानव जन्म. पण हा जो दुर्लभ मानव जन्म आहे आणि याच्यामध्ये अजून समुद्र भवसागर आहे. हा भवसागर जर तरुण जायचं असेल तर एक गोष्ट आहे म्हटले. काय म्हटले? सत्संग. या सत्संगामध्ये आल्यानंतरच हा भवसागर पार होऊ शकतो. घरी बसून नाही होत. म्हणून यायचं, सत्संगामध्ये यायचं, नियमितपणे यायचं. पाऊस आला तरी यायचं. घरी बसून काय करणार? आणि म्हणून म्हणलेलं आहे भजहु रे म्हणा श्रीनंदनंदन अभय चरणार विंदरे. सीत आलप पत परीक्षण. जे मी आता बोललो तेच आहे. थंडी असली, शीत आतप, वावटळ सुटलं, पाऊस आला. असं मी नाही म्हणत. तुम्हाला कधी कधी वाटतं की प्रभूजी मनानच काहीतरी बोलत असतात. त्या गीतामध्ये संतांनी लिहून ठेवलंय. तरी थंडी असली, गरमी असली, पाऊस जरी येत असला तरीही तुम्ही सत्संगाला या. त्या मनासाठी. शीत आतप भात परीक्षण. दिन जामिनी जाती रे. दिवस रात्र एक 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 आयुष्यातलं कमी होत आहे मंडळीनो. एक एक दिवसामागून दिवस चाललाय, रात्र चालले. आजचा दिवस गेला, मायनस करा आयुष्यातला. रात्रही निघून गेली.
आता चालूच आहे आजची रात्र, ही रात्र जाईल, सकाळ होईल, आयुष्यातलं एवढं कमी झालं बरं का. आणि मग पुढं काय, विफले सेविण कृपण दूर्जन, सफल सुख लभा लागी रे. रात्रंदिवस कष्ट करून तुझे पैसा कमवतोय ना, आणि ज्या सुखाची अभिलाषा तू करतोय की मला सुख मिळेल, आज एवढं आलं तर उद्या एवढं येईल आणि मग मी सुखी होईल, हे अनित्य आहे, हे नश्वर आहे. हे सुख, तुला जे भेटणारं सुख आहे हे काही परमनंट राहणार नाही. आणि म्हणून या गीतामध्ये वर्णन आहे की हे दुर्जन बनू नको, दुर्जन बनू नकोस, तर कृपया तो या सत्संगामध्ये ये. कारण त्याचं कारण पुढे बोललेलं आहे, ये धन यौवन पुत्र परिजन, धन हे युवा अवस्था, तारुण्य, हे पुत्र आणि हे परिजन, पाहुणे रावळे, पत्नी, धन, दारा, हे सगळं काय आहे, हे थोड्या वेळासाठी आहे. हे सुद्धा काही कालांतराने नष्ट होणार आहे. याचा जास्त धावपळ करू नको, याच्या पाठीमागे पळू नको. म्हणून म्हटलंय, ये दान यौवन पुत्र परिजन, इथे घे आचे रता प्रीती रे. इथे घे आचे परती रे. कमल दल जल जीवन टल मल. समजतंय का? हा, कमल दल जल, कमळ जे आहे पाण्यामध्ये उगवतं, चिखलामध्ये उगवतं, परंतु त्या पाऊस पडतो, त्या पावसाचे थेंब त्या कमळाच्या पानावर पडतात. त्या कमळाच्या पानाची विशेषता मंडळीनो, की त्या कमळाच्या पानावर कितीही पाऊस पडला, गारांचा जरी पाऊस पडला, तरी पाण्याचा थेंब मात्र त्याच्यावर थांबत. ते मेन लावल्यासारखं पान असतं, ते पाण्याचं थेंब असा वाहून जातो. तसं आपलं जीवन आहे मंडळीनो. कधी हे जीवन निघून जाईल, कधी हा श्वास बंद पडेल, काही माहिती नाही. कमल दल जल जीवन टलमल. कधी एकदा हा थेंब गळून पडेल, पिकलं पान गळून पडेल, असं काही नाही. पान पिकणारच नाही कधी कधी, ऐन तारुण्यामध्ये जाण्याची वेळ येईल. आणि म्हणून कमल दल जल जीवन टलमल, भजऊ हरि पद नीती रे. म्हणून काय कर, त्या हरीच्या चरणाचं चिंतन कर, त्याची पूजा कर, त्याचं स्मरण कर. श्रीकृष्णाच्या चरणाचं स्मरण कर, नामस्मरण कर. नामस्मरण करताय का आपण? श्रवण कीर्तन स्मरण वंदन. नीट ऐका, काय काय करायचं मग? नवविधा भक्ती सांगितली. पहिलं श्रवण करायचं, सत्संगामध्ये येऊन ऐकायचं, मग हृदय स्वच्छ होतं भगवंताबद्दल ऐकल्यानंतर. श्रवण, कीर्तन, स्मरण करायचं, वंदन करायचं, भगवंताला प्रणाम करायचा, भगवंतांना वंदन करायचं. आणि पाद सेवन, भगवंताची सेवा करायची. ही धोका देणं म्हणजे पाद सेवनच आहे. भगवंताला सेवा करायची, भगवंताची. दास्य रे, दास भावामध्ये सेवा करायची. आणि मग पूजा करायची. आता आपण आरती करणार भगवंताची. पूजन, सखीजन, आत्मनिवेदन, अशा प्रकारे हे सगळं करून भगवंताला शरणागत होऊ शकतो आपण. श्रवण कीर्तन स्मरण वंदन.
पाद सेवना दास्य रे पूजन सखी जन आत्मनि वेदना गोविंद दास अभिलाष रे भजमुरे मना श्रीनंदनंदन अभय चरणारविंद रे भजमुरे मना श्रीनंदनंदन अभय चरणारविंद रे अभय चरणारविंद रे अभय चरणारविंद रे भजहुरे मना श्रीनंदनंदन अभय चरणार विंदरे. भगवंताचं भजन केल्याशिवाय मनाचा मळ निघत नाही मंडळी. मन फार बेकार आहे हो. किती किती योनीमध्ये भटकवले आपल्याला, आहे की नाही? हे काय पहिला जन्म आहे का आपला? एक एक योनी कोटी कोटी फेरा. म्हणून या मनाचा मळ काढण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. या भगवंताचं सुंदर दर्शन, या भगवंताचे उत्सव साजरे करायचे, हे मनाचा मळ काढण्यासाठी. आणि बाकीची जी साधनं आहेत भौतिक संसारामध्ये, या मोबाईल सारखी, हे मनाचा मळ वाढवणारी साधनं आहेत. त्यांना मळ लागतो मनाला. आणि जेव्हा सत्संगामध्ये येतो आणि इथं भगवंताचं सुंदर दर्शन करतो, त्यांचा उत्सव साजरा करतो, तर त्या मनाचा मळ निघून जातो, हे हृदय स्वच्छ होतं. म्हणून पुन्हा पुन्हा असे उत्सव साजरे करावे. भगवंताने आपल्याला उत्सव दिले. त्या भगवंतांच्या लीलांचं स्मरण, भगवंत कसे झोका घेतात, त्या सुंदर दृश्याचं मनामध्ये चिंतन स्मरण हे जेव्हा चालू राहतं ना, या संसाराचं दुःख काही करत नाही मंडळीनं. संसारामध्ये इतकं दुःख भरलेलं आहे, मनामध्ये इतका त्रास होतोय. आत्ताच मी एक घटना ऐकली मोबाईलमध्ये की 1-2 दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगर